हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPC PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्यातले IMP 30 प्रश्न पाहणार आहोत आणि सर्व प्रश्न भारताच्या इतिहासावर आधारित आहेत. आणि हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण 30 प्रश्न पाहिलेले आहेत जे की भारताच्या इतिहासावरच आधारित होते आणि याच्यातले प्रश्न तुम्हाला परत रिपीट होऊ शकतात कारण बरेचसे प्रश्न आधीच्या पेपरमधले सुद्धा येतात. आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा व विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच तुम्हाला RRB NTPCचे सगळे पेपर व्यवस्थित पाहायचे असतील तर विठ्ठल जोशी या यूट्यूब चॅनलवर RRB NTPC म्हणून प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदरचे व्हिडिओसुद्धा व्यवस्थित पाहता येतील. जर तुम्हाला RRB NTPCसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या 3 विषयांची माहिती व्यवस्थित दिलेली आहे आणि TCS पॅटर्ननुसार सर्व माहिती दिलेली आहे. पहिला प्रश्न आहे, मुघल शासक अकबराचा जन्म डॅश डॅश येथे झाला. तर मुघल शासक अकबर याचा जो जन्म आहे ना तो उमरकोट या ठिकाणी झालेला आहे. हे त्याचं उत्तर आहे. प्राचीन काळापासून श्रॉफ, तुम्हाला जॉकी श्रॉफ नाव ऐकलं असेल, सेठ, सावकार, महाजन इत्यादी व्यापाऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे. मग हे जे श्रॉफ, सेठ, सावकार, महाजन यांचा जो मुख्य व्यवसाय आहे ना तो व्यवसाय आहे बँकिंगचा, म्हणजे पैसे व्याजाने देणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता प्राचीन काळामध्ये. आता ते काम बँका करतात. अरब व्यापाऱ्यांनी लाल समुद्र आणि भूमध्य बंदराच्या माध्यमातून भारतीय वस्तूंना डॅश डॅश देशांमध्ये निर्यात केली. आता लाल समुद्र म्हणजेच त्याला तांबडा समुद्रसुद्धा म्हणतात. तर याचं जे उत्तर आहे ना ते आहे युरोपियन. तर अरब व्यापाऱ्यांनी लाल समुद्र आणि भूमध्य बंदराच्या माध्यमातून भारतीय वस्तूंना युरोपियन देशांमध्ये निर्यात केली आणि ते पैसे पाहूनच मग त्यांना भारतामध्ये यायचं इच्छा निर्माण झाली. तो इतिहासचा सेपरेट व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. शेरशाह सुरी किंवा शेरखानचे खरे नाव काय होते? तर शेरशाह सुरी किंवा शेरखान यांचं जे खरं नाव होतं ना ते होतं फरीद, हे त्यांचं नाव होतं. हे त्याचं उत्तर आहे फरीद. मुघल सम्राट डॅश डॅशने आलमगीर शीर्षक लावले होते. तर असा प्रश्न आहे की म्हणजे कोणत्या मुघल सम्राटाने आपल्या नावाच्या अगोदर आलमगीर हे शीर्षक लावलं होतं? तर तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल पहा की आलमगीर हे जे शीर्षक आहे ना ते औरंगजेब या मुघल शासकाने लावलेलं होतं. म्हणजे औरंगजेब स्वतःच्या नावाच्या अगोदर आलमगीर असं लावायचा. डॅश डॅशमध्ये शेरखान म्हणजेच शेरशाह ने बंगालवर आक्रमण करून यासुद्दीन शहाला हरवले होते. आता हे सर्व प्रश्न आहेत ना हे मध्ययुगीन भारताचे आहेत बरं का. तर त्याचं उत्तर आहे 1538, हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, इंग्रजांसोबत लढताना राणी लक्ष्मीबाई डॅश डॅश 1856ला शहीद झाल्या. तर हा प्रश्न त्यांनी रद्द केला कारण इथं 1856ला त्या शहीद झाल्याच नाही, तर त्या शहीद झालेल्या आहेत 1858ला आणि तारीख सांगायची झालं तर 18 जून 1858 या तारखेला त्या शहीद झालेल्या आहेत. युद्धामध्ये वीरगती त्यांना प्राप्त झाली युद्ध खेळता खेळताच. ठीक आहे. तर 18 जून 1858 या तारखेला राणी लक्ष्मीबाई यांना वीरगती प्राप्त झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्लासीचे युद्ध डॅश डॅशमध्ये लढल्या गेले. तर प्लासीचं जे युद्ध आहे ना ते 23 जून 1757 या तारखेला लढल्या गेलं. हे त्याचं उत्तर आहे 23 जून 1757. अकबराच्या शासनकाळात डॅश डॅश मुघल साम्राज्याचे अर्थमंत्री होते. म्हणजे जेव्हा अकबर हा शासक होता त्यावेळेला अर्थमंत्री कोण होता? फार डीपमधला प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे राजा टोडरमल हा अकबराच्या काळामध्ये अर्थमंत्री होता. त्याच्या पुढे पहा, तेव्हा त्यांना अर्थमंत्री म्हणत नसत पण आजच्या काळात अर्थमंत्री. 1781मध्ये भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंगनी मुस्लिम कायदे व शिक्षणासाठी डॅश डॅशमध्ये मदरशाची स्थापना केली. तर याचं जे उत्तर आहे ना ते आहे कलकत्ता. तर 1781मध्ये भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग यांनी मुस्लिम कायदे व शिक्षणासाठी कलकत्तामध्ये मदरशाची स्थापना केली. मदरसा हे मुस्लिम धर्माशी संबंधित शिक्षण देणारी संस्था. आणि याच्यात हा एक प्रश्न आपला कव्हर होतो की भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग हे आहेत. हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवा. अजून 20 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत.
जर तुम्हाला गणित म्हणजे RRB NTPC व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तकं विकत घ्यायची असतील तर प्लीज म्हणजे 8806068618 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळून जातील. मॅथ्स बुक म्हणून मेसेज करा आणि ही पुस्तकं फक्त बाय पोस्टाने येतात, पुस्तकांच्या दुकानावरही उपलब्ध नाहीत. या व्हॉट्सअपच्या नंबरवर मेसेज करा. ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील. सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशमध्ये सर विल्यम जोन्सने एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली. तर 1784मध्ये सर विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली. आता याच्यामध्ये ना 1784 त्याचं उत्तर आहे. आता याच्यामध्ये एकाच प्रश्नात अजून एक प्रश्न निर्माण होतो की समजा तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला की एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली, तर त्याचं उत्तर विल्यम जोन्स. आणि कधी झाली तर 1784मध्ये. डॅश डॅशने आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरी येथे स्थलांतरित केली. नंतर त्याच ठिकाणाला दौलताबाद असे नाव दिले. तर हा एक मध्ययुगीन काळातील मुस्लिम शासक होता आणि त्याचं नाव आहे मुहम्मद बिन तुघलक. तुघलक राजघराण्याचा होता. तर मुहम्मद बिन तुघलक यांनी आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरी येथे स्थलांतरित केली आणि नंतर त्याच ठिकाणाला दौलताबाद असे नाव दिले. आता हे जे दौलताबाद आहे ते छत्रपती संभाजी महाराज नगरच्या जवळच आहे. त्याला आपण देवगिरी असं म्हणतो आणि याच्या जवळच वेरूळच्या लेण्या आहेत. तसंच घृष्णेश्वरचं ज्योतिर्लिंगसुद्धा आहे आणि इथूनच पुढे गेल्यानंतर मग अजिंठ्याच्या लेण्यालासुद्धा पुढे जाता येतं. तर पुढचा प्रश्न आहे प्राचीन भारतातील थोर योग अभ्यासक व्याकरणकार पतंजली हे खालीलपैकी कोणाचे समकालीन होते. तर पतंजली हे जे आहेत ना ते पुष्यमित्र शुंग यांचे समकालीन होते. पुष्यमित्र शुंग, शुंग राजघराण्यातील महत्त्वाचा राज्य आहे पुष्यमित्र शुंग. तर त्यांचे समकालीन हे पतंजली होते. भारत छोडो आंदोलन वर्षे डॅश डॅशमध्ये सुरू झाले होते. तर भारत छोडो आंदोलन जे आहे ना ते इसवी सन 1942मध्ये सुरू झालं होतं आणि सुरुवात त्याची 9 ऑगस्ट 1942ला झाली होती आपल्या मुंबईमधूनच. आणि या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झालेलं सर्वात मोठं शेवटचं आंदोलन हेच आहे. आणि कोणत्याही नेत्याच्या म्हणजे सर्व महत्त्वाच्या नेत्यांना तुरुंगामध्ये टाकलेलं असतानासुद्धा सर्वसामान्य लोकांनी स्वतःहून हे आंदोलन केलं होतं. त्याच्या पुढे पहा डॅश डॅश पंड्या वंशाची राजधानी होती. तर पंड्या हा जो वंश आहे त्याची राजधानी होती मदुराई. हे दक्षिण भारतामध्ये सध्या तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. रवींद्रनाथ टागोरद्वारे खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली. तर रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारती या संस्थेची स्थापना केली. विश्वभारती हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा इंग्रजांनी भारतामध्ये इंग्रजीला शिक्षणाचे माध्यम डॅश डॅशमध्ये बनवले होते. तर इंग्रजांनी भारतामध्ये इंग्रजीला शिक्षणाचे माध्यम 1835मध्ये बनवले होते आणि आजही आपल्याकडे इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं जातं. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश लोधी वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत. तर लोधी वंशाचे जे संस्थापक आहेत ना ते आहेत बहलूल लोधी. हे लोधी वंशाचे संस्थापक आहेत आणि इब्राहिम लोधी हा लोधी वंशाचा शेवटचा राजा समजला जातो. इब्राहिम लोधी 1526मध्ये डॅश डॅशकडून पानिपतच्या पहिल्या लढाईत मारला गेला. तर इब्राहिम लोधी जो आहे ना तो 1526मध्ये बाबरकडून पानिपतच्या पहिल्या लढाईत मारला गेला. पानिपतचे एकूण 3 युद्ध झालेले आहेत. त्याच्यामध्ये हे जे पहिलं युद्ध आहे ते 1526मध्ये झालं. इब्राहिम लोधी आणि बाबर, आणि याच्यामध्ये इब्राहिम लोधीचा पराभव झाला, बाबरचा विजय झाला आणि बाबरने मुघल साम्राज्याची स्थापना केली आणि मुघल साम्राज्याचा पहिला सम्राट हा बाबरच झालेला आहे. आणि याच्यात असाही प्रश्न विचारला जातो की पुढीलपैकी कोणत्या युद्धामध्ये बाबरने भारतामध्ये तोफांचा वापर केला. हे पानिपतच्या पहिल्या युद्धामध्येच भारतामध्ये सर्वप्रथम तोफांचा वापर झाला. त्याच्या पुढे पहा छोट्या छोट्या क्षेत्रीय साम्राज्यांना ब्रिटिश साम्राज्याच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी तैनाती फौजेचे धोरण कोणाद्वारे सुरुवात करण्यात आली. तर तैनाती फौजेची जी सुरुवात आहे ना ती केलेली आहे लॉर्ड वेलस्ली यांनी केलेली आहे. आणि आपलं जे हैदराबादचा निजाम आहे त्याने सर्वप्रथम तैनाती फौजेचा स्वीकार केला. तर वेलस्ली हे त्याचं उत्तर आहे. चंद्रगुप्ताचा मुलगा डॅश डॅश मौर्य साम्राज्याचा सिंहासनावर बसणारी दुसरी व्यक्ती होती. तर चंद्रगुप्ताचा जो मुलगा होता
तो होता बिंदुसार. तर हा मौर्य साम्राज्याच्या सिंहासनावर बसणारी दुसरी व्यक्ती होती. तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक हा चंद्रगुप्त आणि त्याच्यानंतर बिंदुसार आला. आणि मौर्य साम्राज्यामधील सर्वात प्रसिद्ध राजा कोण असेल तर सम्राट अशोक हा मौर्य साम्राज्यामधील सर्वात प्रसिद्ध राजा मानला जातो. डॅश डॅश या दिल्लीच्या सुलतानाने त्याची राजधानी दिल्लीवरून दौलताबादला हलवली. तर हा प्रश्न रिपीट झाला आहे. त्याचं उत्तर आहे मोहम्मद बिन तुगलक. सी हे त्याचं उत्तर आहे. ऑलरेडी हा प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यालाच वेडा मुहम्मद असं सुद्धा म्हटलं जातं बरं का. दौलत खानने अब्दुल बाबरकडे डॅश डॅश सम्राटाच्या विरोधात आपल्या निष्ठेच्या प्रस्तुतीच्या मोबदल्यात साह्य मिळवण्यासाठी संदेश वाहकांना पाठवले. तर याचं उत्तर आहे बहलूल लोदी. म्हणजे दौलत खानने अब्दुल बाबरकडे बहलूल लोदी या सम्राटाच्या विरोधात आपल्या निष्ठेच्या प्रस्तुतीच्या मोबदल्यात साह्य मिळवण्यासाठी संदेश पाठवला होता. आणि पुढे तो इब्राहिम लोदीच्या काळामध्ये बाबर मग भारतामध्ये आला. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 54 नंबरचा. चंद्रगुप्त II याने गुप्त साम्राज्य गुजरातपर्यंत BC विस्तारित केले. तर चंद्रगुप्त II हा गुप्त घराण्याशी संबंधित बरं का. तर याचं उत्तर आहे चंद्रगुप्त II याने गुप्त साम्राज्य गुजरातपर्यंत 390 BC विस्तारित केले. 390 हे त्याचं उत्तर आहे. मद्रासमध्ये कोणत्या वर्षी वेद समाजाची स्थापना करण्यात आली. तर मद्रासमध्ये 1864 वेद समाजाची स्थापना करण्यात आली. डी हे त्याचं उत्तर आहे 1864. त्याच्या पुढे पहा आता. इब्न बतुता डॅश डॅशचा एक अरब प्रवासी व साहसी होता. तर इब्न बतुता हा जो मोरोक्को या देशाचा एक अरब प्रवासी आणि साहसी होता. तर इब्न बतुता हा मोरोक्को या देशाचा होता. रझिया सुलतान डॅश डॅशची मुलगी होती. तर रझिया सुलतान ही जी आहे ना ही अल्तमस याची मुलगी होती. कोणाची मुलगी होती. अल्तमसची मुलगी होती. ठीक आहे. तर अल्तमस हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. ब्रिटिशांनी भारतात कोणता पहिला किल्ला बांधला. तर ब्रिटिशांनी भारतामध्ये बांधलेला पहिला किल्ला जो आहे तो आहे फोर्ट सेंट जॉर्ज हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा. ब्रिटिश शासनाने कुप्रसिद्ध रोलेट कायदा केव्हा पारित केला व या कायद्यानुसार खटल्याशिवाय राजकीय अटकेची परवानगी मिळते. म्हणजे हा जो रोलेट कायदा होता ना हा कधी संमत केला असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे 1919 आणि हा रोलेट कायद्याला काळा कायदा का म्हणलं जातं तर म्हणजे याच्यामध्ये अशी तरतूद होती की कोणत्याही भारतीयाला कोणत्याही पुराव्याशिवाय कोणताही आरोप नसेल तरीही अटक करण्याचा अधिकार मिळाला होता पोलिसांना आणि किती दिवस पोलीस कोठडीमध्ये डांबून ठेवण्याचा सुद्धा अधिकार मिळाला होता. ब्रिटिश काळात भारतातील महिला हक्कांमध्ये कोणी सुधारणा घडवून आणल्या. तर ब्रिटिश काळामध्ये भारतातील महिला हक्कांमध्ये दिलेल्या पर्यायापैकी पंडिता रमाबाई यांनी सुधारणा घडवून आणल्या. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी काम केलं. त्याच पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आहेत. पहिल्या भारतीय महिला मुख्याध्यापिका आहेत. आणि महिला हक्कांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचं काम हे पंडिता रमाबाई यांनी केलेलं आहे. जर तुम्हाला RRB NTPC ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी तिन्ही विषय म्हणजे जो काही आपला अभ्यासक्रम आहे तो हाच आहे. संपूर्ण अभ्यासक्रम याच्यातून कव्हर होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.